मोदी मुर्दाबाद, मोदी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, मुर्दाबाद। वनवासी नहीं आदिवासी है, वनवासी नहीं आदिवासी है, हम सब अधिकार हमारे जीने के, अधिकार हमारे जीने के, अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है, अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है। अमित शाह मुर्दाबाद, 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 अमित शाह मुर्दाबाद, 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 नरेंद्र मोदी मुर्दाबाद, 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये गोंडवाना जनता पार्टीच्या वतीने एक आंदोलन करण्यात आलं आहे आणि या आंदोलनामध्ये तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सामील झाले, महिलांसोबत पुरुष सुद्धा या आंदोलनामध्ये सामील झाले आहे आणि एक आंदोलनाचा स्वरूप एक मोठा आगाज करताना आपल्याकडे मान्यवर साहेब दिलेला आहे। काय सांगणार साहेब, आज काय आंदोलन करण्यात आलं आहे? आंदोलन याच्यासाठी करण्यात आलं आहे की या देशाचे जे गृहमंत्री आहेत, जे सर्वोच्च पदावर बसलेले आहेत, अमित शाह सारखे व्यक्ती, त्यांनी या देशातल्या मूळ निवासी आदिवासी समाजाला वनवासी हा शब्द उच्चारलेला आहे। त्याच्या निषेधार्थ हा धरणं आंदोलन आम्ही करत आहोत। या धरणं आंदोलनामध्ये विविध संघटनाचे भूमक संघटनाचे लोक उपस्थित आहे, महिला बहुसंख्यक महिला मंडळी ते उपस्थित आहे। त्याचप्रमाणे अरुणजी गाडे साहेब यांनी फास्टॅग संघटनेचे त्यांनी सुद्धा समर्थन जाहीर केलेलं आहे। त्याचप्रमाणे रमेश भाऊ पिसे ओबीसी महासंघ त्यांच्या सुद्धा या धरणं आंदोलनाला जाहीर समर्थन आहे। त्याचप्रमाणे ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे मधुकरजी उईके साहेब जुडलेले आहेत, बिरसा क्रांती दलचे आहेत आणि समाजातील विविध घटकातील प्रमुख जे अधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते या धरणं आंदोलनामध्ये अमित शहाचे जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याच्या निषेधार्थ इथे आम्ही जमलेलो आहोत। आणि आदिवासी समाज हा वनवासी नाही आहे, या देशाचा मूळ निवासी आहे, मूळ मालक आहे आणि ज्या व्यक्तीने हे भाष्य केलेलं आहे किंवा आम्हाला वनवासी म्हटलेलं आहे, आम्ही त्यांना विचारतो, त्यांना जवाब विचारतो की तुम्ही या देशातले कोण? तुम्ही या देशातले मूळ निवासी आहात का? तुम्ही या देशातले मालक आहात का? अरे मालक आणि चालक या जनतेने तुम्हाला बनवलं आहे, त्या पदावरती जे पोहोचवलं आहे ते जनतेच्या मतदानाच्या माध्यमाने तुम्ही गृहमंत्री झालेले आहेत आणि तुम्ही या देशाचे मूळ निवासी नाही, तुम्ही विदेशी या, तुम्ही बाहेरी या आणि तुम्ही आम्हाला वनवासी बोलता आणि तुम्ही आमचं डीएनए चेक करा आणि तुम्ही तुमचा डीएनए चेक करा, कोण इथला खरा मालक आहे तर डीएनए चेक केल्यावरती लक्षात येईल। म्हणून अमित शहाला या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमाने संपूर्ण समाज आणि संपूर्ण संघटनेच्या वतीने हे म्हणतो की जे आमच्या आदिवासी समाजात त्यांनी म्हणजे 15 कोटी आदिवासी समाजाचा जो अपमान केलेला आहे त्यांनी सदनमध्ये माफी मागावा, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बीजेपीला धडा शिकवल्याशिवाय म्हणजे या देशाच्या SC ST OBC बांधव स्वस्थ बसणार नाही आणि ती जागा येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा आम्ही दाखवून देऊ। महिला भगिनी आहेत, विविध संघटनेचे लोक आहेत, ज्यांनी समर्थन दिलेले आहेत, आवर्जून इथे उपस्थित झाले आहेत। मी गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश हरीश उईके आपण सर्वांचे मनापासून हात जोडून सर्वांचे अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि इथे हा धरणं आंदोलनवाला जय मूल निवासी, जय भीम, जय संविधान। मी प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आणि ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि अखिल तेली समाज महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष, माझ्या सर्व संघटनांतर्फे गोंडवाना गणतंत्र पार्टीने आज आपल्या न्यायिक आणि अस्मितेच्या लढाईसाठी जे इथे धरणे आंदोलन दिलं, त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत, त्या कायद्याच्या चौकटीला धरून आहेत। जेव्हा इथला या भारतामधला हा मूल निवासी आदिवासी समाज असताना त्यांना वनवासी संबोधण्याचं काम ज्या
भारत देशाच्या गृहमंत्र्यांनी केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो. दुसरी गोष्ट ही आहे की डिलिस्टिंगचा जो मुद्दा आहे, म्हणजे आज या देशाला हिंदुत्वाकडे नेण्यामध्ये, आता मी ओबीसी प्रवर्गाचा आहेत आणि मीही हिंदू आहेत, परंतु आम्ही सनातनी हिंदू स्वतःला मानत नाही. आम्ही बुद्धाच्या विचाराचे, आम्ही संविधानाला मानणारे आहोत. त्यामुळं कोणी एखाद्या आमच्या आदिवासी बांधवांनी जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला किंवा जर इस्लाम धर्म स्वीकारला तर त्यांना ST कॅटेगरीमधनं बाद करणं हा चुकीचा पायंडा आहे. जे काही भारताचं संविधान आहेत आणि भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद 25 नुसार कुठल्याही व्यक्तीला असं भाष्य करण्याचा आणि असा निर्णय घेण्याचा अधिकार नाहीत. आपण संविधानाच्या विरोधात जात आहात. तिसरी गोष्ट आहे की आदिवासींचा स्वतःचा एक धर्म आहे, त्याच्यामुळे त्यांचा स्वतंत्र जो धर्मकोड आहे तो त्यांना नमूद करण्यात यावा. या 2-3 ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. 26 जूनला मुंबई इथे आझाद मैदानावर या सर्व मागण्यांवर धरून एक मोठं धरणे आंदोलन आहे. आपण त्यामध्ये सहभागी व्हावं. 27 तारखेला या सगळ्या मुद्द्यांवर धरून जंतर मंतरला आम्ही धरणे आंदोलन करतोय, त्यातही आपण सहभागी व्हावं. शेवटी संघर्षाशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हेच आपलं सुरक्षा कवच आहेत. जय भारत, जय संविधान. आणि मी आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमाने रमेशजी पिसे भाऊनी जे सांगितलं 26 तारखेला जंतर मंतर म्हणजे जे आंदोलन होणार आहे मुंबई आझाद मैदानामध्ये, त्याच्यामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टीचा जाहीर पाठिंबा जाहीर करतो. धन्यवाद. आणि आम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी राहू. आदिवासी संख्येने आदिवासी बांधव त्या आझाद मैदानामध्ये आम्ही हजर राहू. धन्यवाद. काय सांगाल? भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी जनजाती सुरक्षा मंच जो RSSचा मंच आहे, जो BJPचा मंच आहे, या मंचाच्या माध्यमाने त्यांनी संपूर्ण भारतातून BJPमध्ये काम करणारे जे आदिवासी समाजाचे लोक आहेत आणि जे वनवासी कल्याण आश्रमासोबत जुळलेले आहेत, अशा सर्व लोकांच्या एका मेळाव्यामध्ये त्यांनी हे आदिवासी हे वनवासी आहेत, हे आदिवासी नाही असं म्हणून त्यांनी आदिवासी समाजाचा जो अपमान केला, त्या अपमानाच्या संदर्भामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमानं आज संविधान चौक येथे एक धरणा कार्यक्रम आयोजित करून यावर आदिवासी समाजाच्या ज्या प्रतिक्रिया आहे त्या भारताच्या राष्ट्रपती ज्या आदिवासी समाजाचे आहे त्यांच्यापर्यंत ह्या पोचल्या पाहिजे म्हणून हा धरणा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आणि या धरणा कार्यक्रमाच्या माध्यमाने आम्ही भारताचे गृहमंत्री अमित शहाजी यांना आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी कृपया आदिवासी आणि वनवासी या शब्दाच्या व्याख्या त्यांनी स्पष्ट करावा. आदिवासी कोणाला म्हणायचं आणि वनवासी कोणाला म्हणायचं? भारतीय संविधानामध्ये 342च्या अंतर्गत अनुसूचित जमातीची व्याख्या केलेली आहे. त्या व्याख्यामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला काय करता येईल, त्याच्यामध्ये संस्कृती, भाषा, रूढी, परंपरा या संदर्भामध्ये जो आदिवासीचा नैसर्गिकरित्या पाळतो तो आदिवासी, परंतु वनवासीची काय व्याख्या आहे? वनवासीमध्ये आदिवासी काय? तर वनामध्ये इतरही समाजाचे लोक राहतात. मग आदिवासी समाजाच्या लोकांना आणि त्यांना वनवासी समाजाच्या लोकांना तुम्ही आदिवासी वनवासी कसे म्हणणार? हा एक मोठा मुद्दा आहे. म्हणून आम्ही म्हणतो की त्यांनी आदिवासीचे आणि वनवासी समाजाचे त्यांनी व्याख्या स्पष्ट करावी आणि लोकांना सांगावं. दुसरं असं की ज्या तारखेपर्यंत
त्यांनी आदिवासी समाजाला वनवासी म्हणणं 28 तारखेला त्यांनी म्हटलं, तर हे तर चुकीचं आहे. आदिवासीची प्रथा परंपरा वेगळी आहे. त्याचबरोबर त्यांनी जो डिलिस्टिंगचा प्रॉब्लेम आहे, आदिवासी समाजामध्ये असे अनेक लोक आहेत, हजारो लोक आहेत, करोडो लोक आहेत, लाखोनो लोक आहेत की जे हिंदू धर्माचं पालन करतात. आदिवासी समाजाच्या ज्या रूढी परंपरा न पाळता त्यांच्या संदर्भात असलेले हिंदू संस्कृती पाळते आहे. तर मग आमचं आव्हान आहे यांना की तुम्ही हिंदू समाजाच्या रूढी पाळणाऱ्या आदिवासींना तुम्ही डिलिस्टिंग आदिवासी म्हणून कराल का, हा महत्त्वाचा प्रश्न. कारण जो इसाई धर्माच्या, जो मुसलमान धर्माच्या लोकांमध्ये त्यांनी धर्मांतर केलं, त्यांच्यावर ते ॲक्शन घेत आहे, त्यांना तुम्ही डिलिस्टिंग करत आहे. मग हिंदू धर्मामध्ये ज्यांनी धर्मांतर केलं त्यांचं काय, त्याच्या संदर्भात काय, या संदर्भातही त्यांना विचारणा केलेली आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आदिवासी समाजामध्ये जे त्यांचे आदिवासी समाजाचे मंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि आमच्या मुख्य राष्ट्रपती जे आहेत, त्यांना तुम्ही वनवासी म्हणणार का आणि त्यांना आदिवासीच्या लिस्टून तुम्ही डिलिस्टिंग करणार का, या सगळ्या लोकांना. कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे आहे की आदिवासी समाजाचे जे काही लोक आहेत आणि जे इस्लामी धर्म स्वीकारला आणि ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, ज्या इस्लामी धर्म स्वीकारला, ज्यांनी मुसलमान धर्म स्वीकारला, अशा लोकांनाच तुम्ही डिलिस्टिंग करणार आहेत. हिंदू धर्मात जे आदिवासी लोक आहेत त्यांना डिलिस्टिंग करणार नाही. म्हणून आमचं आव्हान आहे त्यांना की तुम्ही भारताला हिंदू राष्ट्र करण्याकरिता, हा एक प्रकारचा त्यांचा खेळ आहे आणि या खेळापासून, या त्यांचं षडयंत्र आहेत, या षडयंत्रापासून त्यांना आम्हाला रोखावं लागणार आहे. म्हणून दुसरं महत्त्वाची गोष्ट, मी आता 8 दिवस बाहेरच्या दौऱ्यावर होतो, संघटनांच्या वेगवेगळ्या मिटिंगामध्ये. आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये वनवासी आणि आदिवासी या संदर्भामध्ये त्यांचा ठराव पास झालेला आहे. तो ठराव तिथे मांडून लोकसभेमध्ये, संसदेमध्ये तो ठराव पास करून घेणार आहे. दुसरं डिलिस्टिंगच्या संदर्भामध्ये सुद्धा संसदेमध्ये तो ठराव मांडणार आहेत आणि तो ठराव त्यांच्यापाशी बहुमत आहे, राक्षसी बहुमत आहे आणि त्या राक्षसी बहुमताच्या आधारे दोन्ही ठराव ते पास करून घेईल. त्याच्यासाठी आम्हाला यासाठी रस्त्यावरची सुद्धा लढाई आम्हाला भांडावं लागणार आहेत. कारण धरणे आणि हा कार्यक्रम, धरणे, उपोषण, मोर्चे काढून हा समजणार नाही. म्हणून याच्यासाठी आम्हाला रस्त्यावर सुद्धा उतरून आम्ही हे कार्यक्रम आयोजित करत आहोत. धन्यवाद.